वॉचमैन के गांजे वाले लोग बैठते हैं ना, गांजे। हाँ ये वॉचमैन के क्या उधर का केबिन सब गांजे वाले बैठ रहे हैं, गांजे वाले बैठ रहे हैं ना पोलीस स्टेशन बीच, हाँ वहाँ का सब तोड़ दे रहे हैं पोलिसांच्या सहकार्याने ये लोग। हाँ अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या माध्यमातून चला मामा लक्षवेधी पुकारा दिलीप लांडे साहेब. लक्षवेधी क्रमांक 3 हा चला वितरित केल्याप्रमाणे स्पेसिफिक प्रश्न विचारा. आपण वरिष्ठ सदस्य आहात. आपला आदेश महानगरपालिकेत पाळला, इथं पण पाळेल. अध्यक्ष महोदय, गेले अनेक वर्ष या समस्येबद्दल बोलत असताना काही अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्याचाही शासनाने नोंद घ्यावी आणि त्यांचा सन्मान करावा. उदाहरणार्थ डीसीपी आदरणीय दत्ताजी नलावडे आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्रीमती लता सुतार आहेत. आत्ताच काही दिवसापूर्वी साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली साकीनाक्यातील काही टीमने उत्तर प्रदेशमधून कोट्यावधीचा माल अंमली पदार्थ जप्त करून आरोपींना जेलबंद केलं. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, माझी तुमच्या माध्यमातून गृहमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना 3च मागण्या आहेत. पहिली मागणी आहे की साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये फहीम नावाचा एक जो गुटखा परदेशातून नव्हे आपल्याच शेजारच्या राज्यातून या ठिकाणी आणत असतो. सकाळी 3 ते 5 या दरम्यान हप्त्यातून 2 वेळा लॉरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. हे खरं आहे का आणि असल्यास याच्यावरती कारवाई का केली नाहीये? काजूपाड्यामध्ये तारगल्ली असेल, अण्णासागर असेल, या विभागामध्ये मोठ्या गोदामामध्ये हा गुटखा साठवण केलेले आहे. याची माहिती पाहिजे असेल तर आपण शासनाला मी देऊ शकतो. दुसरा माझा प्रश्न आहे की संजयनगर बीटच्या बाजूला घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बीटच्या बाजूला फक्त 10 मीटरवरती गुटखा आणि अंमली पदार्थ विकले जातात. हे पोलिसांना दिसत नाही का? त्याच्या समोरच्या चाळीमध्ये 7 लोकांचं रॅकेट आहे. त्या ठिकाणी आता पुण्याला पकडलं गेलं. असे असताना त्या ठिकाणी पोलिसांना ते दिसत नाही का? त्याच्यावर कारवाई करणार आहे का? धन्यवाद. माझा एक विशेष प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, हिरानंदानी हे उच्च वस्ती आहे. त्या ठिकाणी हिरानंदानी कॉलेज आहे, पोद्दार कॉलेज आहे, एसएमसीटी कॉलेज आहे. या कॉलेजच्या परिसरामध्ये फक्त 10 मीटरवरती पानबिडी शॉपच्या मध्ये स्टॉल आहे. साहेब, अध्यक्ष महोदय, रस्त्यावरती लावलंय. सोसायटीच्या लोकांनी गेले 6 वर्ष तक्रार करतायत. महानगरपालिका कारवाई करत नाही, पोलीस कारवाई करत नाहीये. सकाळी 3 वाजेपर्यंत चालतो स्टॉल, चहा स्टॉल आणि पानबिडी शॉपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकले जातात. याच्यावरती प्लीज प्रश्न विचारा. याच्यावरती कारवाई करणार आहे का? आणि संजयनगर आणि जरीमरी या ठिकाणी खुल्लेआम दारू विक्री होते, मटका चालू आहे. याच्यावरती कारवाई करणार आहात का? मंत्री महोदय. हे बारा 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 नहीं थोड़ा दे. सर ये तोड़ रहा हूँ मैं, ये अपना ये वॉचमैन का उधर का. आप आए इधर ऑफिस में? अच्छा, ये हम लोग वॉचमैन के उधर का सब तोड़ दे रहे हैं. वॉचमैन के गांजे वाले लोग बैठते हैं ना, हाँ ये वॉचमैन के क्या उधर का केबिन सब गांजे वाले बैठ रहे हैं, गांजे वाले बैठ रहे हैं ना पोलीस स्टेशन बीच, हाँ वहाँ का सब तोड़ दे रहे हैं पोलिसांच्या सहकार्याने. ये लोग
नहीं नहीं, ये लोग गांजा बेचते हैं ना सर अपने गेट के उधर। हाँ, वहाँ का हम लोग सब तोड़ दे रहे हैं अभी। हेलो, हाँ मैडम, ये गांजा बेचते हैं ना ये लोग इधर अपना गेट के उधर, वो सब तोड़ दे रहे हैं अभी हम लोग। हाँ, तोड़ दे रहे हैं हम लोग। गांजा बेचे सीधा खुले हम गांजा बेच रहे हैं, ये मामा के लोग आए अभी तोड़ दे रहे थे। ठीक है, हाँ।